नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 11th ॲडमिशनचे सेकंड राऊंडचे फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत. सेकंड राऊंडसाठी तुम्ही आता कॅप राऊंडसाठी जे काही कॉलेजेस असतील ते कॉलेजेस किंवा स्ट्रीम जे आहे ते तुम्ही आता निवडू शकता. या संदर्भात नोटिफिकेशन या टॅबमध्ये 11th सेकंड राऊंड टाइम टेबल जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला यायचंय नोटिफिकेशन मध्ये व इथे ही जी दिसत आहे सेकंड राऊंड टाइम टेबल डेटेड 28/6/2024 यावरती क्लिक करून घ्यायचे आणि ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर PDF जी आहे ती डाउनलोड होईल व तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल. इथे ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 यामध्ये तुम्ही पाहू शकता केंद्रीय प्रवेशाच्या कॅप जागांसाठी म्हणजेच कॅप फेरीसाठी नियमित फेरी जी दुसरी आहे ज्याला आपण दुसरा राऊंड म्हणतो तर ही जी आहे 3/7/2024 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 6/7/2024 रात्री 10 वाजेपर्यंत हा जो टाइम असणार आहे हा अर्ज सादर करण्यासाठीचा टाइम देण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो 3 तारखेपासून 6 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते इथे नोंदवता येणार आहेत. त्यामध्ये तुम्ही प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजेच नियमित फेरी 2 साठी पसंती अर्ज भाग 2 ऑनलाईन सादर करणे. तर पहा मित्रांनो 3/7/2024 पासून 6/7/2024 पर्यंत तुम्हाला जे काही कॉलेजचे पसंतीक्रम आहे म्हणजेच सिक्वेन्स नुसार तुम्हाला कॉलेज जे आहेत ते 1 नंबर 2 नंबर 3 नंबरला कुठले कॉलेज पाहिजे ते तुम्हाला इथे निवडता येईल व त्यानंतर नियमित फेरी 2 साठी पार्ट 2 चा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन सादर करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना भाग 2 मध्ये किमान 1 व कमाल 10 पसंतीक्रम विद्यालये नोंदवता येतील. भाग 2 जो आहे तो यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 महाविद्यालय व जास्तीत जास्त 10 महाविद्यालय तुम्हाला इथे नोंदवता येणार आहेत. त्यानंतर नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग 1 भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. तर जे काही नवीन विद्यार्थी असतील ते ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग 1 भरून तो प्रमाणित करून देखील घेऊ शकतात त्या टाइम मध्ये. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज भाग 1 मध्ये दुरुस्ती करता येईल. फक्त अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य राहील. तसेच पसंती अर्ज भाग 2 भरू शकतात. तर ज्यांना काही भाग 1 मध्ये दुरुस्ती करायची आहे त्यांना दुरुस्ती देखील करता येणार आहे. पण दुरुस्ती झाल्यानंतर फॉर्म जो आहे तो लॉक करणं गरजेचं आहे. तसेच भाग 2 मध्ये ते भाग 2 देखील भरू शकतात. त्यानंतर इथे एक टीप देण्यात आलेली आहे केवळ भाग 1 पडताळणी झालेले विद्यार्थी भाग 2 जे आहे ते भरू शकतात. तर ज्यांचं भाग 1 जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे त्यांना इथे भाग 2 जो आहे तो भरता येणार आहे म्हणजेच पार्ट 2 भरता येणार आहे. त्यानंतर टीप दुसरी दिलेली आहे फक्त पसंतीक्रम भाग 2 लॉक असलेले अर्ज अलॉटमेंट साठी विचारात घेतले जातील. तर जे काही तुम्ही पहिला भाग भरणार आहे तो लॉक करायचा आहे. त्यानंतर दुसरा भाग जो तुम्ही भरणार आहे तो देखील लॉक करायचा आहे. तुमचा फॉर्म जर लॉक असेल तरच तुम्हाला अलॉटमेंट लेटर साठी विचारात घेतले जाईल. जर तुमचे दोन्हीपैकी एक जरी अर्ज लॉक नसेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर साठी म्हणजेच येणाऱ्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार आहे. तर इथे सर्वांनी फॉर्म जे आहेत ते लॉक करून घ्यायचे. त्यानंतर सदर प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येतील. जर तुम्हाला विद्यालयाचा पसंतीक्रम काही चेंज करायचा असेल 1 नंबरचं 2 नंबरला करायचंय 10 नंबरचं 1 नंबरला करायचंय कॉलेज तर तुम्ही करू शकता. अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील. जर तुम्ही तुमचा मागच्या फेरीमध्ये म्हणजे पहिल्या फेरीमध्ये नंबर नाही लागला आणि तुम्ही जी पसंतीक्रम दिलेली आहे सिक्वेन्स वाईज कॉलेज जे निवडलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. आणि जर तुम्ही चेंजेस नाही केले तर मागील फेरीसाठी जे तुम्ही कॉलेजेस निवडलेले आहेत व जे सिक्वेन्स निवडलेले आहेत ते कायम राहतील असे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक प्रवेश घेतलेले व 2 फेरी 1 मध्ये प्रथम पसंतीक्रम मिळालेले तसेच प्रवेश न घेतलेले तसेच रद्द केलेले अर्ज या फेरीसाठी प्रतिबंधित आहेत. आता इथे पाहू शकता तुम्ही ज्यांनी प्रवेश घेतलेले आहेत तर त्यांचं इथे काम झालेलं आहे. परंतु ज्यांनी फेरी 1 मध्ये प्रथम पसंतीक्रम मिळालेला आहे म्हणजेच तुमचं राऊंड 1 जे आहे त्यामध्ये तुम्ही 1 नंबरला सिक्वेन्स दिलेलं कॉलेज जे होतं ते तुम्हाला अलॉट झालं होतं व त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेलेला नाहीत किंवा अर्ज रद्द केला गेलेला आहे
किंवा तुम्ही ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये घेतलं नाही तर या सर्व विद्यार्थी यामध्ये जे येतात ते या फेरीसाठी प्रतिबंधित आहेत, म्हणजेच या फेरीमध्ये त्यांचा नंबर लागणार नाही, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. याच सोबत इच्छुक विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अप्लाय फॉर कोटा म्हणजेच कोटा ऍडमिशनसाठी जर पाहिजे तर त्यांनी इथे अप्लाय करू शकतात. प्रवेशित विद्यार्थी द्विलक्षी विषय प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. जे काही बायोफोकल सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे असतील त्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कोटा तसेच द्विलक्षी प्रवेशासाठी वेळापत्रक स्वतंत्रपणे संलग्न आहे, ते देखील तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर पहा मित्रांनो, इथे दिनांक 7/7/2024 ते दिनांक 9/7/2024 हा जो टाइम पिरियड राहणार आहे हा डाटा प्रोसेसिंग साठीचा टाइम पिरियड राहणार आहे. यामध्ये उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याचं काम असणार आहे. तसेच विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्व परीक्षण केलं जाणार आहे. त्यानंतर 10/7/2024 सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय निवड यादी तपशील पोर्टलवरती प्रदर्शित करणे, म्हणजेच 10 तारखेला ही तुमची दुसरी फेरी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी लॉग इन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे, हे देखील 10 तारखेला होणार आहे. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्याची यादी कॉलेज लॉग इन मध्ये दर्शविणे, फेरीचे कट ऑफ पोर्टलवरती दर्शविणे, विद्यार्थ्यांना संक्षिप्त SMS देणे, हे 10 तारखेला काम होणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांचा पार्ट 2 म्हणजे फेरी दुसऱ्या फेरीमध्ये नंबर लागेल त्यांना SMS देखील प्राप्त होतील. त्यानंतर दिनांक 7/2024 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 12/7/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला प्रवेश निश्चित करून घ्यायचे आहेत. तर जे काही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन तुमचं जे नंबर लागलेला असेल त्या कॉलेजमध्ये जायचंय अलॉट झालेल्या, आणि तिथे तुम्हाला जाण्यापूर्वी बाकीचे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहेत. अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश तिथे निश्चित करावा लागेल. वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या वेळेत तुम्हाला ते प्रवेश निश्चित करायचे. जर अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इन मध्ये प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक करून जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती तिथे अपलोड करून घ्यायची आहेत आणि अलॉट झालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करून घ्यायचा आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीसाठी थांबू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय अलॉट झालेले आहे त्यांनी तेथेच प्रवेश घेणे हे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केलं जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठीचा विचार त्यांचा केला जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा तिचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एक नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील. पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरणे सुरू राहील. त्यानंतर या कालावधीत आता ज्यांनी कुणी भाग 1 भरलेला नसेल किंवा भाग 2 भरलेले नसतील तर त्यांना जी काही पुढील फेरी आहे त्यासाठी तुम्हाला दिनांक 10/7/2024 पासून पार्ट 1 जे आहे ते सुरू राहणार आहे. त्यानंतर दिनांक 12/7/2024 रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवरती ऑनलाईन नोंदविण्यासाठीचा टाइम देण्यात आलेला आहे व पुढील फेरी जी आहे ती 10 तारखेला लागणार आहे. त्यानंतर कोटा अंतर्गत जागा जी आहे तर कोटा अंतर्गत तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी देखील टाइम टेबल एक सारखंच आहे. दोन्ही टाइम टेबल जवळपास सेमच आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो, नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.